विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जर का प्रत्येक विद्यार्थ्यांनी पिलं तर तो विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहत नाही. येतोय का? नाही. काय नाही, पाणी नाहीच. अरे तुम्हाला काय टाइम टेबल फिबल आहे का नाही काय? हा उठलं की पाण्याला आता. हा संध्याकाळी या. कार काय झालं, आणलं का पाणी? काय त्या बाबाने हाकलून दिलं आम्हाला. मलवडीची हापशान आणू का? नगर आम्ही तुझा बाप आला चट आणील. आणतो की. नगर शाळा बी बुडली, महिना झाला या पाण्याच्या नादात. काय ताई हा तिथं अथर्व थोरात कुठं राहते? तो का तिथं शेवग्याच्या झाडापाशी. होय, तिथं का? हा बर, चल. धन्यवाद. हा मावशी नमस्कार. का हो, बोला की. अथर्वची आहे ना तुम्ही? हा काय नाही, अथर्व महिना झाला शाळेत येत नाही. काय मला कारण कळेल का? शाळेतून आलोय मी, कारण कळेल का? अथर्व का हो सर, या की. नाही नाही, राहू दे. शाळेत येत नाही, काय भानगड आहे बाळा? हा, एक महिना झाला तू शाळेत नाही. मावशी कमीत कमी महिना झाला तुमचा मुलगा शाळेत नाही. काय मला म्हणजे कारण कळू द्या तुमचं न येण्याचं. अरे नेमकी काय भानगड आहे याच्या? या की सर, बसा या. अरे नाही रे, राहू दे बाळा. या या या. पाणी. नाही राहू दे बाळा, राहू दे बाळा, राहू दे रे बाळा. बस बस किती बस बाळा बस. काय बाळा, शाळेत न येण्याचं कारण काय कळेल? हा, खूप हुशार आहे रे तू. होय मावशी, काय शाळेत लावत नाही पोराला? परिस्थिती नाही हो सर, त्याच्या वडिलांनी कामाला जातो इकडे, आणि आज पाणी नव्हतं, ते घरी राहिलं. वडील कुठे गेले? कामाला गेले. मावशी, तुम्ही चांगल्या मुलाचं वाटोळं करताय. अहो, शिक्षणात अशी कारण चालत नाही. हा, परिस्थिती नाही, वडिलांसोबत कामाला जातोय, आज पाणी नव्हतं म्हणून घरी राहिलाय. हा, तो जर का शिकला नाही ना तर आयुष्यभर त्याला गधड कामच करावं लागेल. चांगला हुशार आहे तो, आणि जर का तुम्ही परिस्थिती नाही म्हणून जर का त्याला घरी ठेवत असाल तर सगळ्यात मोठी चूक करताय तुम्ही. अहो, संघर्ष कुणाला चुकलाय का? हा, आणि जे पण अधिकारी झालेत ना आत्ता किंवा भविष्यामध्ये अधिकारी होणार आहेत, त्यांच्या वाट्याला अगोदर संघर्षच आलाय, आणि त्या संघर्षातून त्यांनी जिद्द बांधली, त्या संघर्षाने त्यांना रडवलं, मात्र त्यांचं आयुष्य घडवलं. तसं तुम्ही इतक्या लवकर हार मानली आणि परिस्थितीचं भांडवल करून, परिस्थितीचं कारण सांगून जर का तुम्ही सांगाल की परिस्थिती नाही म्हणून अशा हुशार विद्यार्थ्याला तुम्ही घरी ठेवताय,
आयुष्यातला एक अधिकारी कमवताय तुम्ही. आणि बाळा तू पण चक्क ह्यांचं ऐकून राहा. हा काय करतो सर आता? नाही नाही ठीक आहे. हे बघ बाळा, तुला एक सांगतो, मावशी तुम्हाला पण हात जोडून या ठिकाणी सांगतो, गरिबी वाईट असते. गरिबीच्या झळा आम्हीही सोसल्या आणि ह्या झळा सोसूनच आम्ही पण इथपर्यंत आलोय. अथर्व खूप हुशार आहे. मावशी तुमच्या पाया पडतो. तुम्ही जर का अथर्वला शाळेत नाही पाठवला तर तुम्ही भविष्यातला एक अधिकारी गमावताय. आणि जर का तो शाळेत नाही आला तर आयुष्यभर त्याला कामच करावं लागणार. संघर्ष कुणाच्या वाट्याला नाही. अहो संघर्ष रडवतो मात्र आयुष्य घडवतो. उगीच म्हटलं नाही, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जर का प्रत्येक विद्यार्थ्यांनी पिलं तर तो विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही अथर्वला घरी ठेवून अथर्वचं नुकसान करताय. अथर्व कुणाचंच ऐकू नको बाळा. हे बघ तू खूप हुशार आहेस. तुला भविष्यात काही अडचण आली तरी आम्ही आहोत. मावशी तुम्हाला मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, गरिबी ही कुणालाही चुकलेली नाही, ती प्रत्येकाच्या वाट्याला आहे. परंतु गरिबीवर मात करून जो यशाचं शिखर गाठतो तोच खरा हिरो असतो. कोणीतरी म्हटलंय की गरिबीत जन्म होणे हे पाप नव्हे, गरिबीत जन्म होणे हे पाप नव्हे, परंतु गरिबीतच अंत होणे, गरिबीतच शेवट होणे हे सर्वात मोठं पाप आहे. आणि ह्या पापातून तुला वरती यायचंय बा, लक्षात. मावशी खरंच अथर्वला शाळेत पाठवा, तुमच्या पाया पडतो. दादा तू पण शाळेत ये. मी तुमच्या मालकाची आणि तुमच्या वडिलांची 100% गाठ घेतो, त्यांनाही सांगतो. परंतु असा एक उमदा विद्यार्थी आणि भविष्यातला हरहुन्नरी अधिकारी प्लीज गमवू नका, एवढंच सांगतो. म्हणून खास वेळ काढून तुमच्याकडे मी आलोय, बरं का बाळा. येऊ का मावशी? बरोबर हा पाठवा अथर्वला शाळेत, बरं का बाळा. ये शाळेत. हा नको 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 नको, तुम्ही म्हंटला ते. अरे नको बाळा, ये. तुम्ही म्हंटला त्याच्यातच चहा मला मिळाला. हे बघ बाळा, खूप हुशार विद्यार्थी आहेस तू. कुणाचंही ऐकत बसू नकोस. शिक्षणाशिवाय भविष्यामध्ये गत्यंतर नाही. शिकल तोच टिकल. ह्या स्पर्धयुक्त जगामध्ये जो शिकणार तोच टिकणार आहे, लक्षात घे. हा आणि खऱ्या अर्थानं अशा कारणांमुळं आपण ग्रासलो गेलो आहोत, हे लक्षात घे. मागं राहण्याचं एकमेव कारण हे कमी प्रमाणातले विचार. आलं का लक्षात? ठीक आहे, बाकी बरं आहेस ना? ठीक, येऊ.